शिंदेने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजप सत्तेत आल्याचं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। विरोधामध्ये वक्तव्य करण्यापेक्षा भाजपने शिवसेनेचे आभार मानावेत। रवींद्र धंगेकरांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला। दरम्यान लाडकी बहीण योजनेची संकल्पना एकनाथ शिंदेंची असल्याचं सामंतांनी म्हटलंय। शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळेच भाजप सत्तेत आल्याचा दावा धंगेकरांनी केलाय। आज भाजप सत्तेत आहे ती सगळी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेची कृपा आहे। आज जर राज्यातील लोकप्रिय आमदारांची लिस्ट केली तर आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यात अव्वल आहेत। त्यामुळे भाजपने शिवसेनेचे आभार मानावेत आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेविरुद्धची वक्तव्य थांबवावी, अशी पोस्ट धंगेकरांनी केली आहे। भाजपचे माजी पदाधिकारी विजय चौधरी आणि भाजप आमदार अमरीश पटेल यांच्यातली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। या ऑडिओ क्लिपमध्ये मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले होते। त्यानंतर धंगेकरांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर भर पडेल आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंनी साहेबांनी जो निर्णय घेतला त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं त्यांनी उभे राहिलेत आणि त्यामुळे ही सरकारने सत्ता आली। त्यामुळे सगळंच हे शिंदे साहेबांना ही सरकार माननीय एकनाथ शिंदेंच्या धाडसी निर्णयामुळे झालेलं आहे। धनगेकरनी काँग्रेसचा पूर्व इतिहास तपासून घेतला पाहिजे। काँग्रेसचाच त्या ठिकाणी ब्लड आहे की त्यांच्यासोबत गेलेल्या व्यक्तीला खाऊन टाकतात, असं ब्लड काँग्रेस पार्टीचं आहे। भारतीय जनता पार्टीचं ब्लड हे या ठिकाणी सर्वाला सोबत घेऊन काम करण्याचं आहे। लाडकी बहीण योजना असेल ही महायुतीची योजना आहे। एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा आहेत आणि देवेंद्रजी आहेत, एकत्रितपणे योजना आहे। त्यामुळे ही माझी आहे, तुझी आहे, आम्ही सगळे महायुती म्हणून एक आहोत। कुठल्याही योजना या सरकारच्या योजना असतात, परंतु एक आपण नाकारू शकत नाही की लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये होतं त्याला माझी लाडकी बहीण योजनेनं फार मोठी ताकद दिली। महिला भगिनींचा विश्वास महायुतीच्या सरकारवर आला आणि त्याच्यामुळे तिघांचं हे सांघिक यश आहे। संकल्पना माननीय एकनाथ शिंदे साहेबांची होती, एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता। त्या बावळट नोबिता नावाचं पात्र म्हणजे रवींद्र धंगेकर आहे। त्यांनी भारतीय जनता पार्टी, महायुती, एकनाथजी शिंदे यांना काही सांगू नये। आपण स्वतः आधी मनसेमध्ये होतात, मग उबाट काँग्रेसमध्ये गेलात, मग शिवसेनेमध्ये आलात। त्यामुळे तुम्ही शिवसेना आमची आहे, एकनाथजी शिंदे साहेब आमचे आहेत हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका। लाडक्या बहिणीची योजना मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून जी निर्माण झाली आणि त्यांनी ती जी योजना आहे ती प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली, त्यामुळे महायुतीला भरघोस प्रमाणामध्ये यश मिळाले ही वस्तुस्थिती आणि त्याचं श्रेय सगळं एकनाथ शिंदे साहेबांकडेच जातं।